नमस्कार. जादूने सुरू करूया आपण. आणि त्याच्या आधी एक छोटीशी प्रार्थना म्हणूया का? सगळ्यांना माझा मंजुश्री राठीचा नमस्कार. आज आपण एक छोटीशी गोष्ट जी बघणार आहोत ती म्हणायला छोटी आहे, पण आपलं लाईफ ट्रान्सफॉर्मिंग होऊ शकतं. अनेकांचं झालेलं आहे. सुरुवात मुलांनी सांगितलंय की जादूनी करायची आहे, तर जादूनी करायची आहे का सुरुवात? सगळ्यात उंच बाळ कोण आपल्या इथला? ओके, अर्णव हा तू आहेस. स्वतःला तपासून घे. सगळ्यात लहान बाळ कोण आहे आपल्याकडचं? असं तिकडे पाठ कर. दाखव. तू लहान आहेस? स्वतःला ही देवश्री सगळ्यात लहान. तपासून घे स्वतःला. दोरी बघून व्यवस्थित चेक करते. ते दोरीमध्ये कुठे काही गाठ आहे का? काही दोरी बघून घे. आमच्याकडे तोंड कर. हा दाखव सगळ्यांना दोरी खेचून वगैरे बघ. दाखव दोरी. इकडे बरं, इकडे बरं. सिया, ठीक आहे. सिया स्वतःला तपासून घे. त्या दोरीमध्ये कुठे गाठ आहे का? काय कुठे वेगळं काही केलेलं आहे का? सियाशी समोर उभी राहा इकडे. हा आपल्याकडे तोंड करा सगळ्यांनी. हा अर्णवच्या लाईनीत जावा तिकडे. हा अर्णव, सिया आणि मुक्ता. ठीक आहे, ओके आहे. हो चला, ओके, थँक्यू बेटा. यू कॅन हॅव युअर सीट. सो हा अर्णव आहे सगळ्यात मोठा म्हणायला. ही कोण आहे? सिया आहे ना. हां, थँक्यू बेटा. ही कोण आहे? मुक्ता. ही मुक्ता आहे. तर युअर काइंड परमिशन कॅन बी फोल्ड यू. तुला असं दुमटून टाकलं इथे चालेल. तर आपण हा कोण आहे? अर्णव. अर्णवला आपण दुमटून टाकलंय. मुक्ताला आपण दुमटून टाकलं चालेल. किती छान ती इथून तिथे जात होती ना. हात पाय छान दुमटत होते तिथे. आणि सिया चालेल ना बेटा. आता आपण काय करणार आहे? आपण देवबाप्पाला प्रार्थना करणार. तर डोळे उघडे ठेवून करा आपण प्रार्थना. नाहीतर तुम्ही असं म्हणाल की मी इथे काहीतरी गडबड केली आहे. तर डोळे उघडे ठेवून प्रार्थना करूया. डोळे उघडे ठेवून इथे बघा. नाहीतर तुम्ही म्हणाल मी काहीतरी हात चालाकी केली वगैरे. आणि प्रार्थना मुद्रा. तर प्रार्थना मुद्रा. देवाला प्रार्थना करूया आणि माझ्या मागे मागे म्हणा, हे देव बाप्पा, आम्हाला आमचं खरं स्वरूप दाखवा. कोण उंच आहे, कोण छोटं आहे, कोण मोठं आहे आम्हाला कळू दे. मग म्हणा आब्राकाडाब्रा, गिली गिली छो. आणि जिथे आहात तिथून असं फूक मारा याला. वा, ठीक आहे. देवानी काय सांगितलं? काय सांगत आहे देव बाप्पा? देव बाप्पा सांगतात सगळे एक समान आहे. कोणी छोटं नाही आणि कोणी मोठं पण नाही. बरोबर आहे का? पटतंय का मी काय बोलते ते? कसं काय? हा काय उंच नाही का? ही काय बुटकी नाही का? एक समान कसे झाले सांगा बघू. कसं बरोबर आहे? कसं बरोबर आहे सांगा. क्या बात आहे, खूप छान. मनापर्यंत पोचलात. आपण अजून वर पोचूया. आपण सगळे आता भगवद्गीता मध्ये एक श्लोक आहे, म्हणजे खूप सारे श्लोक आहेत. भगवान कृष्ण सांगतायत की आपण आत्मा आहोत, आपण हे शरीर नाही. पण आपल्याला काय झालंय? कंडिशनिंग झालंय, माइंड कंडिशनिंग, की आपण असं बघतोय की हा तर उंच आहे, कारण आपण फक्त शरीर बघतोय. आता दुसऱ्या नंबरचा 23 नंबरचा श्लोक मध्ये भगवान म्हणतात, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनक्लय दयंत्यापो न शोषयती मारुतः. म्हणजे काय? नैनम छिंदंती शस्त्राणी. कोणत्या शस्त्राणी तुला म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनला सांगत होते. तर अर्जुनला म्हटले कोणत्या शस्त्राणी तुला छिद्र पण पाडू शकत नाही.
कोणीच नाही पाडू शकत. अग्नीनी जाळू शकत नाही, वायूनी आणि पाणीनी तुला उडवू शकत नाही की ओल्लं करू शकत नाही. कसं काय? कारण की तू शरीर नाही आहे, तू आत्मा आहे. आत्माला कोणी हात लावू शकतं का? छिद्र पाडू शकतं का? काहीच नाही करू शकत. पण आपण आयुष्यात जगतो आहे शरीरच्या स्तरावर आणि म्हणून अडचणी येतात. पण आपल्याला जर समजलं आपलं खरं स्वरूप काय आहे तर अडचणी येणारच नाही. सोपं आहे की नाही? कळतंय? पटतंय? खूप छान. तर आता परत आपण म्हणूया आब्राकाडाब्रा आणि